व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे एकूण 30 प्रश्न जे आहेत ते घेतलेले आहेत. ज्या प्रकारे परीक्षेमध्ये 30 प्रश्न या अभ्यासक्रमानुसार परीक्षेमध्ये 30 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ज्यासाठी तुम्हाला 30 मिनिट जे आहेत ते परीक्षेला वेळ मिळणार आहेत. तर त्याच प्रकारचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपली आजची जी 5व्या क्रमांकाची जी प्रश्नपत्रिका आहेत ते आपण इथे बघणार आहोत. याच्या आधीच्या 4 प्रश्नपत्रिकाचे जे काही आपले काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल, म्हणजेच तुम्हाला पाहायला सोपं होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. तर चला तर मग आपला पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे बल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला बल म्हणजेच बलाचे आपल्याला इथं काय तर सूत्र विचारण्यात आलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा नक्की प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच वस्तुमान गुणिला त्वरण. वस्तुमान गुणिला त्वरण. तर बलाचं जे काही सूत्र आहेत विद्यार्थी मित्रांनो ते वस्तुमान गुणिला त्वरण ही आहेत. म्हणजेच काय असेल तर वस्तुमान म्हणजेच एम गुणिला त्वरण म्हणजेच ए. तर त्याचं जे सूत्र असेल विद्यार्थी मित्रांनो ते असेल वस्तुमान गुणिला त्वरण म्हणजेच एम गुणिला ए, म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, मानवाला होमोसेपियन ही संज्ञा कोणी दिली. बघा, मानवाला होमोसॅपियन ही संज्ञा कोणी दिली, म्हणजेच होमोसेपियन हे जे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मानवाला हे कोणी दिलं. तर बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो, होमोसेपियन जे आहेत हे मानवाचं एक वैज्ञानिक नाव आहे आणि यामध्ये बघा होमो आणि सेपियन असे 2 नावं दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपल्याला सर्वांना माहीत आहे की विज्ञानामध्ये जे काही सजीवांना जे काही द्विनाम पद्धतीचे जे जनक आहेत ते द्विनाम पद्धतीचे जनक कोण आहे तर ते आहे लिनियस हे जे वैज्ञानिक आहे कार्ल लिनियस जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे काय तर द्विनाम पद्धतीचे जे आहेत ते जनक आहेत. म्हणून बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी लिनियस, किंवा त्यालाच आपण कार्ल लिनियस असं म्हणू शकतो. तर होमोसेपियन ही संज्ञा जी आहेत मानवाला हे कार्ल लिनियस यांनी दिली, कारण यांनीच जे आहेत ते द्विनाम पद्धती जे आहेत जे शोधून काढलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग कोणता असतो. ऑक्टोपस जो असतो विद्यार्थी मित्रांनो, जो समुद्रामध्ये जो आपण बघितला असेल ऑक्टोपस, तर बघा त्या ऑक्टोपसचा जो काही रंग असतो तो कोणता असतो, रक्ताचा रंग. तर बघा, यामध्ये बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल निळा. तर बघा, ऑक्टोपसचा जो रक्त असते तर ऑक्टोपसच्या रक्ताचा जो रंग असते ते ऑप्शन क्रमांक बी म्हणजे निळा असते, म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, एका निरोगी माणसाचा जो रक्तदाब असतो तो किती असतो. एका निरोगी माणसाचा जो रक्तदाब असतो म्हणजेच काय असते तर ब्लड प्रेशर जे असते ते किती असते. तर बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर बघा, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल, म्हणजेच 120/80 इतका जो आहे तो एका निरोगी माणसाचा जो काही रक्तदाब असतो, म्हणून बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, वर्णांधता हा जो रोग आहे हा कोणत्या प्रकारचा रोग आहे. वर्णांधता हा कोणत्या प्रकारचा रोग आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर वर्णांधता हा जो रोग आहे हा कोणत्या प्रकारचा रोग आहे तर याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, वनस्पतीमधील ऊर्जेचा अंतिम स्रोत कोणता आहे. वनस्पतीमधील ऊर्जेचा अंतिम स्रोत हा कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच सूर्यप्रकाश, म्हणून याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी काय स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. तर खालीलपैकी कोणता पदार्थ जो आहे हा स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतो. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच धातू जे असतात हे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये असतात. तर
अधातू हे जे पदार्थ आहे हे स्थायू, द्रव आणि वायू या तीनही अवस्थेमध्ये आढळतात. म्हणून बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक बी, अधातू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या 2 आवर्तामध्ये 8 मूलद्रव्ये आहेत? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा सर्वप्रथम आधुनिक आवर्त सारणी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण बघा अशा प्रकारची आपली आधुनिक आवर्त सारणी आहेत. यामध्ये एकूण आपले 7 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काय तर आवर्त आहे, 7 आवर्त आहे याच्यामध्ये आणि एकूण 18 जे आहेत ते याच्यामध्ये गण आहेत, 18 गण आहेत. तर बघा हे लक्षात ठेवायचं आहे की आवर्त सारणीमध्ये एकूण आवर्तांची संख्या किती आहे? तर 7 आवर्त आहेत आणि एकूण गण किती आहेत? तर एकूण 18 गण इतके आहेत. तर बघा यामध्ये बघा ज्या काही आडव्या जे काही बॉक्स आहेत, आडवे कॉलम, यांना आपण आवर्त असं म्हणतो आणि ज्या काही उभ्या रेषा आहेत त्यांना कॉलम किंवा त्यालाच आपण गण असं म्हणतो आधुनिक आवर्त सारणीमध्ये. तर बघा यामध्ये प्रश्न क्रमांक 8चं जे उत्तर असेल आपलं ते असेल ऑप्शन क्रमांक डी, 2 आणि 3. तर दुसऱ्या क्रमांकाचा आवर्त आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो काही आवर्त आहे या 2 आवर्तामध्ये जे आहेत ते प्रत्येकी 8 मूलद्रव्ये येतात. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या भोवती उपग्रह फिरत नाही? म्हणजेच बघा खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी 2 ग्रह असे आहेत आपल्या सूर्यमालिकेमध्ये की ज्याला कोणत्याच प्रकारचा जो आहे तो चंद्र नाही, म्हणजेच त्याच्या भोवती कोणताच उपग्रह फिरत नाही. म्हणजेच प्रश्न असाही येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या ग्रहाला चंद्र नाही? तर बघा यामध्ये बघा आपलं बरोबर उत्तर का असेल? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर बुध आणि शुक्र हे जे 2 ग्रह आहे या 2 ग्रहाच्या भोवती कोणताच उपग्रह फिरत नाही, म्हणजेच या ग्रहाला कोणताच चंद्र जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो नाही. आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, बुध आणि शुक्र. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 पश्चिम घाटात आढळणाऱ्या वनस्पतीचा प्रकार हा आहे. तर बघा खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपले जे काही पश्चिम घाट आहे, म्हणजेच बघा आपला जो काही महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो त्यालाच आपण पश्चिम घाट म्हणून ओळखतो. तर बघा आपल्या ज्या काही पश्चिम घाटामध्ये जे आहेत या पश्चिम घाटामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? तर बघा यामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत आपल्याला. यापैकी आपले एक बरोबर उत्तर असेल. तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल. मग तर सदाहरित. तर बघा पश्चिम घाटामध्ये सदाहरित प्रकारच्या ज्या ते वनस्पती असतात, तर आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, सदाहरित. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहे? बघा प्रश्न क्रमांक 11 आहेत महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये आपलं बरोबर उत्तर का असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. तर बघा याचं बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद. म्हणजेच आपलं जे काही छत्रपती संभाजीनगर आहेत, छत्रपती संभाजीनगर जे आहेत या प्रशासकीय विभागामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त जिल्हे आहेत. यामध्ये बघा एकूण 8 जिल्हे येतात या प्रशासकीय विभागामध्ये. म्हणून महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जर असेल तर तो कोणता आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर हा, आणि यामध्ये एकूण 8 जिल्हे आहे. म्हणून बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 पाली ग्रंथात गाव प्रमुखाला काय म्हणतात? बघा पाली या ग्रंथामध्ये गाव प्रमुखाला काय म्हणतात? तर त्यामध्ये बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? बघा तर बघा याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, भोजक किंवा ग्रामभोजक. तर पाली या ग्रंथामध्ये गाव प्रमुखाला भोजक किंवा ग्रामभोजक असे म्हणतात. ज्या प्रकारे आताच्या काळामध्ये गाव प्रमुखाला आपण जे की खेडेगावामध्ये आपण सरपंच असं म्हणतो, किंवा शहरामध्ये असेल तर नगर परिषद असेल तर तिथं नगराध्यक्ष असतात. अशा प्रकारे आपण काय तर नाव दिलेले आहेत. परंतु पाली या ग्रंथामध्ये गाव प्रमुखाला काय म्हणत असत? तर तेव्हाच्या काळामध्ये त्यांना भोजक किंवा ग्रामभोजक असे म्हणत असत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13
जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते? जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे जे आदेश आहे ते कोणी दिले होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की 1919 या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं होतं. तर बघा या बागेमध्ये बघा गोळीबार करण्याचे जे आदेश आहे ते कोणी दिले होते? तर बघा याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल R.H. डायर. तर बघा जनरल डायर म्हणून आपण ओळखतो. जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने बघा जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश दिलेले होते. तर म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल R.H. डायर यांनी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असेल म्हणजेच महू. तर मध्य प्रदेश राज्यातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आहे तो जन्म झालेला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते? भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते? म्हणजेच बघा आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारचं नागरिकत्व आहे? तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर का असेल? तर यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 16 बघू. भारतीय संविधानाच्या अंतर्गत मूलभूत हक्कांना चा रक्षक कोण असतो? बघा भारतीय संविधानाच्या अंतर्गत मूलभूत हक्कांचा रक्षक कोण आहे? तर यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक ए आहे संसद, ऑप्शन बी आहे राष्ट्रपती, ऑप्शन सी न्यायव्यवस्था आणि ऑप्शन डी मंत्रिमंडळ. तर याचं बरोबर उत्तर का असेल? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल न्यायव्यवस्था किंवा आपण त्यालाच म्हणतो न्यायमंडळ. तर बघा न्यायव्यवस्था जी आहेत आपली हीच भारतीय संविधानाच्या अंतर्गत हीच आपली जी आहेत ते मूलभूत हक्क जे असतात त्या मूलभूत हक्काचे जे रक्षक आहेत ते कोण आहे? तर आपली न्यायव्यवस्था आहे. आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, भारतीय संसदेत एकूण किती सभागृह आहे? तर बघा आपली जी की संसद आहेत विद्यार्थी मित्रांनो या संसदेमध्ये एकूण किती सभागृह आहे? तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 2. म्हणजेच आपल्या संसदेमध्ये एकूण 2 सभागृह आहेत. ती कोणती? तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे एक म्हणजेच लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा. एक आहे लोकसभा दुसरी आहे राज्यसभा. तर अशा प्रकारचे 2 सभागृह जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या संसदेमध्ये आहेत. पण आपलं बरोबर उत्तर का असेल तर इथे ऑप्शन क्रमांक बी असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच PM सेतू योजना कुठे सुरू केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच PM सेतू योजना कुठे सुरू केली? तर बघा PM सेतू योजनेचं जे काही सुरुवात आहे ते कुठे करण्यात आली? ऑप्शन क्रमांक बघा सी हे आपलं बरोबर उत्तर असेल म्हणजेच बिहार. तर बघा बिहार राज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच PM सेतू योजना जी आहेत ते सुरू केलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो PM सेतू योजना जी आहेत ही योजना संपूर्ण भारतामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ती योजना आणि ह्या योजनेची सुरुवात जी आहे ती बिहार या राज्यामधून करण्यात आलेली आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी बिहार. तर बघा PM सेतू योजना काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो PM सेतू योजनेच्या अंतर्गत भारतातील जवळपास 1000 ITIचे कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये काय आहेत तर मॉडिफाय करण्यात येणार आहेत, त्यांना आधुनिक करण्यात येणार आहेत, डिजिटलाइज करण्यात येणार आहेत. तर यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, 2 ऑक्टोंबर 2025 रोजी महात्मा गांधी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर बघा 2025ला जे की महात्मा गांधीची जी जयंती आहे 2 ऑक्टोंबरला साजरी करण्यात आलेली, तर ही कोणत्या क्रमांकाची जयंती आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल? तर ऑप्शन क्रमांक बघा 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल म्हणजेच 156वी. तर 2 ऑक्टोंबर 2025ला जी महात्मा गांधीची जी जयंती साजरी करण्यात आली ती कितव्या क्रमांकाची जयंती होती? तर ती 156व्या क्रमांकाची जयंती होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 156व्या क्रमांकाची. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर बघा
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू हा कोण ठरलेला आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असेल. मग हर्षदीप सिंग हा जो भारतीय क्रिकेट खेळाडू आहे यांनी जे आहेत T20 इंटरनॅशनलमध्ये 100 विकेट घेणारा जो पहिला खेळाडू आहे भारतीय हा हर्षदीप सिंग आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हर्षदीप सिंग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव कोणते आहे? बघा प्रश्न क्रमांक 21 आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव कोणते आहे? यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं एक उत्तर आपलं बरोबर असेल. तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल? तर बघा याचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. तर बघा याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल इथे बालकवी. तर बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते, म्हणजेच यांचं जे टोपण नाव आहे ते बालकवी असं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर लता मंगेशकर जे आहेत हेच आपल्या भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. नंतर बघा प्रश्न क्रमांक 23. उत्कृष्ट खेळाडू नीरज चोप्रा हा कोणत्या खेळात निष्णात आहे? म्हणजेच बघा कोणत्या खेळात निष्णात आहे म्हणजेच हा जो नीरज चोप्रा आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल? बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर भालाफेक. तर बघा उत्कृष्ट खेळाडू नीरज चोप्रा हा कोणत्या खेळात निष्णात आहे? तर भालाफेक. म्हणजेच नीरज चोप्रा जो आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा तो भालाफेक खेळाडू आहेत. भालाफेकला आपण जॅव्हलिन थ्रोसुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये. तर परीक्षेमध्ये जर जॅव्हलिन थ्रो ऑप्शन आलं असेल तर तुमचं उत्तर मग जॅव्हलिन थ्रो होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर बघा याचं बरोबर उत्तर का असेल? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. तर 5 जून. तर दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. म्हणून बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ए 5 जून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. सप्तरथ मंदिर हे कोठे आहे? सप्तरथ मंदिर हे कोठे आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल, म्हणजेच महाबलीपुरम. तर सप्तरथ मंदिर जे आहे ते महाबलीपुरम येथे आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 आहे. सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्यकाळ करा. तर बघा सूर्य मावळत आहे या वाक्याचं आपल्याला काय तर भविष्यकाळ करायचं आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे हे वाक्य आपलं वर्तमान काळातील आहेत आणि याला आपल्याला पूर्ण भविष्यकाळ म्हणजे पूर्ण भविष्यकाळ जो प्रकार आहे काळाचा या काळामध्ये आपल्याला ज्याला कन्वर्ट करायचं आहे तर बघा बदलायचं आहे. तर बघा सूर्य मावळत आहे याचा पूर्ण भविष्यकाळ काय असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर का असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर सूर्य मावळलेला असेल हे बरोबर उत्तर असेल आपलं. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर सूर्य मावळत आहे याचा पूर्ण भविष्यकाळ काय आहे? तर सूर्य मावळलेला असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा पंचक्रोशी हा जो शब्द आहे या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 5 कोसांचा जो समूह आहे यालाच आपण पंचक्रोशी असं म्हणतो. म्हणून पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह काय होईल?
तर ऑप्शन क्रमांक ए होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, शरदजवळ माझी पुस्तके आहे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणती आहे? बघा शरदजवळ माझी पुस्तके आहे या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणती आहे? तर बघा यामध्ये बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच जवळ. तर शरदजवळ यामध्ये शरदजवळपैकी जवळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय तर आपलं शब्दयोगी अव्यय आहे. तर बघा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असते बघा, कोणतेही नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणारे अतिरिक्त जे शब्द असतात आणि ते शब्द त्या नामाचा किंवा त्या सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाची जो संबंध सांगतो किंवा संबंध सांगण्याचा प्रयत्न करतो त्या शब्दास आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. आणि बघा शब्दयोगी अव्यय जे असतात ते अव्यय नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेली असतात, ती वेगळी लिहिलेली नसतात. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जवळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, बघा इथे गणिताचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये बघा 2 प्रश्न जे आहेत इथे खाली आपण गणिताचे घेतलेले आहेत आणि वरचे 3 प्रश्न आपण काय तर मराठी या विषयाचे बघितलेले आहेत. तर बघा येथे प्रश्न आहेत 5 अधिक 7 गुणिले 2. तर बघा येथे एक गणित दिलेलं आहे ज्यामध्ये बघा आपल्याला बेरीज वजाबाकी म्हणजे सरळ रूप द्या या प्रकारातील हे गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा सरळ रूप द्या या प्रकारातील गणितामध्ये बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की इथे एक साधा नियम लागतो, तो म्हणजेच सर्वप्रथम आपल्याला कंच भागू बेव या नियमानुसार आपण सर्वात पहिल्यांदा कंस, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशा प्रकारे जे आहेत ते गणिताचे जे आहेत आपण सुरुवात करत असतो. तर बघा यामध्ये बघा बेरीज आणि गुणाकार या 2च क्रिया दिलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल तर मग प्रथम आपण गुणाकार करायचा आहे म्हणजे 7 गुणिले 2 14 अधिक 5 म्हणजेच आपलं उत्तर होईल किती 19. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ए 19. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा सोप्या प्रकारचेच प्रश्न जे आहेत ते परीक्षेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणून इतके सोपे प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेत घेतले. याचा तुम्हाला काही नवल वाटायला नको, कारण याच्या आधी जी काही परीक्षा झालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न घेण्यात आलेले होते. तर बघा प्रश्न क्रमांक 30 आहे आपला, 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती आहे? 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एका मिनिटामध्ये एकूण किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. तर बघा 4 मिनिटामध्ये मग किती सेकंद असेल? तर बघा एका मिनिटामध्ये 30 सेकंद, तर 4 मिनिटामध्ये किती? 4 गुणिले 60 असे. आणि बघा आपल्याला 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर सांगायचे आहेत. तर बघा वरती मग 30 घ्यायचे म्हणजे 30 भागेला 4 गुणिले 60 अशा प्रकारे आपल्याला काय तर याचं उत्तर सांगायचं आहे गुणोत्तर. तर बघा 30ने 60ला आपण भाग दिला असता 2ने भाग जातो म्हणजेच काय होईल? तर बघा वरती जे आहेत अंशामध्ये 1 उरेल आणि खाली 4 आणि ते 2 बघा 4 गुणिले 2 म्हणजेच 8 उरेल. तर म्हणजेच 1/8 म्हणजेच बघा ते आपण जर अशा प्रकारे दीड दाखविलं तर 1/8 या प्रकारे आपण उत्तर जे आपण ते लिहू शकतो. म्हणजेच आपलं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी जे गुणोत्तर असेल ते 1/8 असं असेल म्हणजेच 1/8 इतकं असेल. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारचे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला ॲक्च्युअल एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशाच प्रकारच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.